कसं काय म्हणते, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय, आम्ही चेकआउट केलंय ऍक्च्युली सकाळी आणि आता आम्ही चाललोय नैवाशाला. ते दॅट इज अ लेक. तिथे आम्हाला खूप सारे हिपोज वगैरे बघायला भेटणार आणि आम्ही सोबत ब्रेकफास्ट वगैरे किंवा लंच किंवा डिनर जे पण आहे ते करू आम्ही गाडीमध्ये. आणि गाडीमध्ये आम्ही बसल्यावर आमची जी पार्टी असते लाईक कार पार्टी चालू झालेली आहे. आम्ही गेम्स खेळतोय आता आणि आता आमचं चाललंय माफिया. माफिया चालू झालेला आहे आणि माफियामध्ये तुम्हाला जेवढं वाईट वाटतं गाईस तेवढं यांना नाही वाईट वाटत. हे निर्लज्ज लोक निर्लज्ज लोकांचा चेहरा बघून घ्या तुम्ही. बाई पहिल्याच राऊंड मध्ये मलाच मारून टाकतात बाई. रिवाज काय ट्रेडिशन झालंय, ट्रेडिशन. तुला काय वाईट वाटतं? माफिया चालू झाला गाईस की पहिला टार्गेट मी असतो. आता गाईस मी तर मेलोय आणि हे सगळे डिस्कस करताय बिचारे की मला कोणी मारलेलं आहे, कोणी मारलेलं आहे. मला हे डिस्कस करतात सगळं. यांनी मला मारून टाकलेलं आहे आणि आता यांना वाईट वाटत की यांनी मला का मारलंय. माझ्या बायकोला पण खूप वाईट वाटत आहे, बिचारी माझा किलर शोधून राहिली आहे. येस, माझी केस चालू आहे गाईज. आता माझ्या केस मध्ये लोक सहभागी होत आहे आणि कोण किलर आहे माझा. सगळ्यांना असं वाटतं की यश माझा किलर आहे. भावा तू जर मला मारला असेल म्हणजे भावा तू जर मला मारलं, माय गॉड, यश मर गया मतलब मेरे भाई को मार डाला, मेरे भाई को मार डाला, मेरे भाई को भी मार डाला भाई. क्या लगता है किसको मारना है? सॉरी किलर नहीं अभी तो. हाँ किलर किसको मारना है? एक मिनट फिर से करना भाई. तो मेरा आँखें खुला ही था. किलर एक सेकंड. किलर आँख खोलो. किलर किसको मारना है? ओके. डॉक्टर किसको बचाना है? ओके डॉक्टर. बोलो भाई, ये इसको गाड़ी से निकालो रे इसको गाड़ी से. बोला ना तेरे को, मेरे को मालूम है. भाई साहब शिवानी, व्हाट इज दिस भाई. गेम जीतने के लिए लोग क्या क्या करते हैं. ए गाड़ी से निकालो इसको, गाड़ी से निकालो इसको पहिले. यार मी म्हटलं की मला तुला मारावं लागेल म्हणजे माझ्यावर शक नाही. मेरे को इतना बचाने का पॉइंट ही नहीं था बोलने का कि मैंने इतना बचाया उसको. ये सब किया था मेरे को मालूम था ये किलर है. किलर वो क्यों डाउट था मेरे स्वतःच्या को? नवऱ्याला चेतन आम्ही आता नाही करू शकत. ये वैसे ही कर, ये बोल रही है वैसे ही करती है. का खोटा निकलाय. अभी टारगेट चेंज अभी. बट वेल प्लेड. वेल प्लेड. फाइनली गुड गेम गाइस, गुड गेम. इसको डाउट मारा. लिए 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे. 4 बोतल वोडका का मेरा रोज का ना को कोई रोका ना किसी ने रोका. 4 बोतल वोडका का मेरा रोज का ना उसको कोई रोके ना किसी ने रोका. सारी रात इन द बार दारू पीयू लगातार, कधी तो बच्चे मैं तो पीयू बोतल 4 बॉटल बोर्ड का काम मेरा रोज का. ना मुझको कोई रोके ना किसी ने रोका. तर आम्ही आता आलेलो आहे एका मस्त लोकल मार्केटमध्ये. इथे इतकं सुंदर हे बघा, हे आहे जे छोटे छोटे ॲनिमल्स आहे, एलिफंट वगैरे. ए भाई इथे बघ, हे पण आहे हिप्पो. आणि इथे एवढं सुंदर जिराफ पण आहे आणि सगळंच काही आहे इथे. तर बघूया आम्हाला काय आवडतंय आणि काय नाही. तर चेतन तुला काय वाटतंय, आपण काही घ्यायला पाहिजे का आपल्या घरासाठी? बघूया आता पहिले काय काय. वाव, हे बघ पेंटिंग्स पण इथे किती सुंदर आहे. ह्यांनी स्वतः पेंट केलेले आहे. वाव चैतन, हे बघ वाव, तुझ्या फोटोच्या खाली उभा आहे तू एकदम. वाव द किंग. बुल. अबे द किंग. मी बुल दाखवते. मी आपल्या प्राईवेट गोष्ट तू आणि आपले दोन यार बघितलं गाईस, माझा नजरेला बघितलं तुम्ही किती साफ आहे, किती चेतननी हे बघितलं आणि तो बोलला किंग आणि मी चेतनला हे म्हणत होती. माझा नजर आणि माझे इंटेन्शन खूप साफ आहे गाईस. क्यूट 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 आपणच आहे.
ओके गाईज, तर आम्ही आलेलो आहे. आम्ही आता जस्ट चेक इन केलेल्या रूममध्ये हॉटेलमध्ये आमच्या. हे आहे नेरोबीला आणि इथनं आम्हाला जायचं आहे लेकवर. तर आमच्या तिघांच्या पण रूम अशा लाईननी आहे. फर्स्ट टाइम जवळजवळ गाईस आणि आम्हाला ऑलमोस्ट 7 तास लागले. आता अजून आंघोळ. आता तुम्हाला रूम टूर देऊ. शिवानी येत आहे, चलो. रूम हे हा नेहाचा नामचा कॉमन डोअर आहे जे open नाही होत आहे. पण येस, इथे आल्यावर इकडे एक वॉशरूम आहे जे स्पेशियस आहे, छान आहे, मस्त वॉशरूम आहे. क्लीन आहे आणि Clean आहे, yes. शॉवर बाथ वगैरे. Yes. आणि then our room. आणि फर्स्ट टाइम शिवानी हे तू नाही बघितलं, इथे मिरर आहे शिवानी. Yes, mirror आहे. हे तू कसं काय मिस करू शकते. Mirror आहे. येस, त्यानंतर our room cozy आहे, छान आहे. व्ह्यू बघा गाईस, मस्त वातावरण पण मस्त आणि इथे पूल आहे, स्विमिंग पूल पण बढिया आहे इथला. येस, मस्त मजा येणार आहे. आणि त्याच्यानंतर रूम मध्ये स्पेस खूप आहे, चेअर ठेवलेली आहे बसायला, 2 चेअर दोघांसाठी. आणि इथे बेड वगैरे ठेवलेला आहे. टेलिफोन नंबर 100 वर तुम्हाला डायल करायचं काही लागलं तरी. आणि मस्त कोझी आणि त्याचा कलर खूप कॉम्बिनेशन खूप चांगला आवडलं मला, है ना. छान आहे. खूप छान वाटतं. आणि बेड किती मोठा आहे शिवानी, येस, very good आहे. खूप मोठा आहे, पण आम्हाला थोडीशी जागा लागणार गाईस. चलो, आता आम्हाला फटाफट रेडी व्हायचंय कारण की आम्ही इथे लेट झालोय. आणि आम्ही जिथे चाललोय लेक नेवाशाला ते 5 वाजेपर्यंत राहणार आहे. तर आम्हाला आता वाजले 2. आता अर्ध्या तासामध्ये सगळं करायचं आहे. हे शिवानीसाठी चॅलेंज आहे की ती 2:30 पर्यंत रेडी होणार की नाही. रेडी होणार की नाही हे तुम्हाला सांगणार 2:30 वाजता. असं होणार आहे, अशी 2:30 वाजता मी माझा कॅमेरा चालू करणार अशी रेडी होणार आणि तुम्हाला सांगणार की शिवानीने परफॉर्म कसा केलाय गाईस. Yes. मी तुम्हाला बोललो तुम्ही 2:30 ला कॅमेरा चालू करेल, पण 2:43 झालेले आहे. पण आमची तयारी नव्हती झाली, तर चॅलेंज हारलेली आहे शिवानी. आपण चॅलेंज लावलं, तू हारलेली आहे परत. ठीक I आहे, tried my best. यू ट्राईड युअर बेस्ट, बट काय चालत काही सिच्युएशन मुळे नाही झालं. हँडवॉश पण नाहीये. हा, पण आता हा आउटफिट आहे, सुंदर तयारी केलेली आहे. शिवानीचा हा आउटफिट आहे, यशचा आउटफिट आहे, चेतनचा हा आउटफिट आहे. तेजस भाई देखो इधर, पुंटू भाई का ये आउटफिट है और नेहा का ये आउटफिट है. हम लोग अभी जा रहे हैं लेक नैवाशा. नईवाशा हिप्पोस को देखने के लिए. हिप्पोस को and देखने के giraffe. लिए. मजा येईल भाई. सेम दिसणार पण हिप्पोस, सेम दिसणार हिप्पोस. काय हो, काय म्हणत आहे? सेम तिथे आपण बघितले तसे. हा, तुला काय वाटलं. सेमच दिसणार, असेच दिसणार पण हिप्पोस. अबे तशी. चेतन यार, मी ठीक आहे. तर काही गाडीमध्ये माझ्या बायकोची सुंदरता तुम्हाला दाखवता नाही आली, बट ही बिका किती प्रिटी दिसत आहे, किती प्रिटी दिसत आहे भाई. आणि झूम केला तर तू एकदमच प्रिटी दिसते खरंच. मला काय शिव, तुझा ड्रेस इतका सुंदर दिसणार तुझ्यावर, खूपच सुंदर. सो गाईज, आम्ही आलो होता लेक नैवाशामध्ये. इथे यांचं काहीतरी आहे रेस्टॉरंट, त्याच्यावर मागे काहीतरी असेल लेक वगैरे. आणि आता हे जे आहे हे 5 वाजेपर्यंतच ओपन असते. ओपन असते. येस, तर आता आम्हाला इथे माहितीये का वेगवेगळे अॅनिमल्स वगैरे दिसेल. वेगवेगळे नाही, जिराफ. मोस्टली हिपोज ना. हा, हिप्पोज दिसेल आणि जिराफ दिसेल. मला तो सांगत होता की बिल्डर बिस्ट वगैरे पण आहे, तर तिथे जवळपास दिसू शकते. तर बघू आपण काय स्पॉट करतोय तर. ओके, तर लेट्स आणि मी एक्साइटेड आहे जिराफ सोबत फोटो काढायला. येस. So आणि let's do it. माझा आउटफिट दाखव ना असं. येस, चेतनचा आउटफिट तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असेल, बट स्टिल बघून घ्या. कुठे बघितलं अरे आपल्याला? बहुत दूर जातोय. चलो, छान आहे, मस्त आउटफिट आहे आणि आम्ही तिथे जातोय. कसली मटक मटक चालते भाई, नुसती मटक मटक चालत राहते बघा. हे बघा, नुसती मटक मटक चालत राहते. ओ माय गॉड, फॅशन वॉक करताय का तू. सुंदर आहे काय, तिथे मस्त गार्डन वगैरे आहे, छान परिसर आहे. आणि छान परिसरमध्ये माझी बायको, सुंदर बायको भाई. हे बघा, मी हे ऑब्झर्व केलं की इकडे ना हे सगळीकडे बफेलोचे जे हे असतं ना मुनके, ते लावतात सगळीचकडे आहे. आणि एंट्रन्सला सगळीकडे हेच आहे. इथे तर बघा, हे तर डायरेक्ट खाली पडलंय भाई, एकदम डिकम्पोज होण्यावर आलंय. आणि माहित नाही म्हणजे याचं सिम्बॉलिक काय, म्हणजे याचं काय अर्थ आहे सिम्बॉलिक, आय डोंट नो. बट सगळीकडे हे बफेलोचं लावलेलं आहे यांनी. नाही आवडला व्हाईट डरावना आहे त्याच्यामध्ये, व्हाईट बर्ड्स बघ. इथे रात्री किती मजा येणार ना शिवानी, हे बघ, रात्री किती मजा येणार. त्याची चोच बघ, हे बघा, त्याची चोच बघ, तो कसं जातोय, काढतोय आणि खातोय. पाणी पितो ना. ओ माय गॉड, किती मोठी चोच आहे शिवानी, आणि त्याचे पाय खूप मोठी. हो ना. आणि इथे हे पूर्ण मूवीचा सीन वाटतंय भाई. ह्याच्यावर बघा तुम्ही, झाडावर जे बर्ड्स बसले आहेत ना, ते बघा, झाडावर बर्ड्स बसले बघा. हे बघा, हॅलो हॅलो, हाय हाय. हे बघा किती मोठे. ओ माय गॉड, हे बघ कसा लँड केला त्यांनी. डेंजर, हा डेंजर. हाय 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 हाय.
Yeah. You will see this on YouTube. You will see this on YouTube. Yeah, you will see this on YouTube. Search Inseparable Journey. Wife with Asian Smiles and Postcard. तुझे केस आवडले भाई पकडून काय? या पाण्यातून गायब करायचे. भाई त्या पोरीने म्हटलं माझे केस आवडले. माझ्या नवऱ्याला असं लपून ठेवावं Come on guys. Come on guys. I look hot. Come on. गाईज हा जो एक्सपिरियन्स करतोय ना हा तुम्हाला वर्ड्स मध्ये सांगताच नाही येणार कारण की इतकी सुंदर हवा आहे. थोडं पाणी असं उडत आहे, चेहऱ्याला असं बुनबुन लागून राहिलंय, फ्रेश एअर आणि खूप सुंदर वाटत आहे, खूप पीसफुल वाटत आहे. गाईज हे घर असं वाटतं ना लहानपणी आपण जे पेंटिंग्स करायचो बघा तिथं तसं घर वाटतंय. हा ऍक्च्युली रे आणि याच्या साईडला हिपोज वगैरे बघा पाण्यामध्ये. हे बघा हिपोज, पाण्यामधले हिपोज. आता आम्ही थोडा जवळच्या हिपो मध्ये चालला पण दिस किती मस्त आहे बघा. हे बघा पाण्याच्या आतमध्ये बघा पाण्यामध्ये. वाय बी कीप दिस एव्हरीवेअर Because like you, when you come, you see the buffalo. The Yeah. skeleton of buffalo. बट एव्हरीवेअर इट इज बफेलो लाईक दिस इज फॉर शो पीस. Sorry? देर इज एनी इम्पॉर्टन्स ऑफ दिस ऑर नॉट? Yeah, this is important for somebody like you. Yeah, because you come and show. Like this one, you see hippo. हो दिस इज हिप्पो. भाई हिप्पोचा पण आहे इकडे भाई साहब. रिअल हिप्पो? Yeah. But this is the skeleton. दिस इज रिअल? Yeah. Real hippo. You भाई see the साहब. teeth? It's very dangerous. गाईस हा बघा हिप्पो स्कल. ह्याचा एवढा मोठा स्कल 180 डिग्री खेळतो म्हणजे भाई एक माणूस खाऊ शकतो. दाता वगैरे बघा जरा. हिप्पोस इकडे आले नाही पाहिजे म्हणून यांनी इथे इलेक्ट्रिक फेन्स ठेवलाय आणि त्याच्यामुळे 5 वाजता जो क्लोजिंग 5 वाजता हा क्लोजिंग टाइम आहे यांचा कारण की हिपोस वॉटर मधनं जमिनीवर येतात आफ्टर 6 म्हणून यांनी 5 वाजता. आणि बघा झेब्रा भेटलेला आहे आम्हाला इथे लाईव्ह. 2 झेब्रा, 1 आणि 2. याला तुम्ही टच नाही करू शकत कारण की याला टच केला आणि जर एक पाय मारला तर तुम्ही डायरेक्ट वरची तिकीट बुक गाईज. इतका सुंदर वर तिकडची तिकीट बुक गाईज. की व्हाईट और ब्लॅक आहे पण दादा बोलता की नाही ब्लॅक वर व्हाईट आहे. Black with white stripes. Oh my god. Black with white stripes, not white with black stripes. करेक्ट करेक्ट It is करेक्ट. Black with white stripes. गाईज यांना मॅकडोनल्ड्स म्हणतात कारण की यांच्या ढुंगीवर एम लिहिलेलं आहे. एम ह्यांच्या ढुंगीवर एम लिहिलेलं आहे. एम फॉर मॅकडोनल्ड. बघा तुम्हाला दिसत असेल आता झूम केल्यावर. हे बघा नाही दिसलं दिसल्याच ना ढुंगीवर एम लिहिलंय गाईज. ढुंगीवर नाव गोंधळलेलं त्यांनी डायरेक्ट टाचू. येस इनिशियल डायरेक्ट ढुंगीवर. But for the mother. तर गाईज आता ऑलमोस्ट आमचं सगळं हे जे पार्क आम्ही फिरायला पार्क की काय गए नैवाशा लेक जे फिरायला आलो ते सगळं झालेलं आहे आता. सॉरी पार्क येस. तर आम्ही इथे पार्कच म्हणू शकतो. नैवाशा लेकला फिरायला जे आलो प्रॉपर्टी ते सगळं झालंय ऑलमोस्ट. फोटो पण झाले आहेत Yes. झेब्रा सोबत वगैरे वगैरे. ते तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर बघू शकता. इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर जा पटकन फॉलो करा. पण मला हे तुम्हाला दाखवायचंय. आम्ही झेब्रास बघितले आणि आम्ही हिप्पोज बघितले, आम्ही डिअर्स बघितले, आम्ही अजून काय बघितलं, मॅकडॉनल्ड्स बघितलं. डोंगीवर आता एम. आम्ही झेब्रा बघायला चाललोय तिकडे. ऑस्ट्रिच बघा. पण हे इकडे येऊ शकत नाही कारण की ते इलेक्ट्रिक फेन्स लावलेलं आहे. भाई साहेब किती जवळून बघतोय आम्ही. फीमेल आहे. मला फोन दे ना सीट. बघा इथे मला ऑस्ट्रिच पण दिसते. वाव. बोलते ती क्यूट बोलते ही ऑस्ट्रिच आमच्याशी. हॅलो माय गॉड बघत आहे भाई. मलाच बघत आहे तर हे बघा गाईस आपल्यालाच बघत आहे. बघून घ्या तुम्ही डोळ्याला फोकस करू. आहे बघा आपल्यालाच बघत आहे बघा. आई गावात काय करतो. अरे हा कुठे गेला फोटो मध्ये नाही येतो भाई. दोघं एका सोबत. नाइस जोडी गाईस. रब ने बना दी जोडी. कॅन यू टेल मी द नेम ऑफ ऑल दिस? For this Giraffe, belongs bhai. to the male giraffe. दिस इज मेल जिराफ. The male giraffe. ओके. This is the female giraffe. If you see the difference. हा हॉर्न. Yeah. This one, true. Female But giraffe. Look, this one is more bigger. And the Smaller. smaller. Yes. And then for this one, this is the wildebeest. The one Wildebeest. that's in the Masai Yes, Mara yes, for the yes. migration. Yes. This one, the Thompson's gazelle. Thompson's gazelle. Thompson's gazelle. Yeah. For this one is the impala. Impala. For this one belongs to the waterbuck. Water bug. This one is still the same with this one. Yeah, impala. मला का And वाटत then की for this one goes to the zebra. Zebra? Zebra or punda But this is half one only. This is the zebra. Yeah. And for this one is for a very small antelope called the Antelope. dik-dik. Okay, okay. A very small tiny antelope.
One of the smallest antelope species. ओके Okay, these are some of the ones that are found here. These are the animals that were long dead that are found in this place. अँड ऑल दीज आर रिअल झेब्रा नाही सॉरी All of these are what we have here. ऑल ऑफ दीज आर रिअल मोठे असतात आणि Yes, these are very real. Real. Very real. Very real. आणि हा छोटा वाला भाई साहब हे रिअल आहे भाई. भाई काय एक्सपिरियन्स होता एक नंबर. त्यांनी जेवढं नॉलेज सांगितलं ना एक नंबर. म्हणजे खरंच ऐकण्यासारखं होतं. आम्ही सगळे लिटरली फोन वगैरे बंद करून त्याचं ऐकत होतो की अरे तू काय सांगतोय. आणि आता अच्छा भाऊ मग चक्कर आले एकदम. हा का माहिती नाही भाई चक्कर हात आले पकडून ठेवा एकदम. हात पकडून ठेव तू. एक तर हिल्स घातली आहे हिल्स मध्ये चालता नाही येत आहे पण आम्हाला माहिती नव्हतं गाईस की आम्ही अशा काहीतरी जागेवर येतोय. मला तर असं वाटलं की एक थोडासा लेक असणार आणि त्याच्यावर छोटं मोठं काहीतरी जिराफ्सवर आपण ब्रेकफास्ट वगैरे करू. बट दिस इज नॉट द प्लेस आय गेस. ती हम्म. ती काहीतरी अरे वेगळी हा, प्लेस ती असणार. वेगळी आहे. हा आम्ही ती काहीतरी वेगळी बघितलं असणार. होतं, ती आम्ही काहीतरी वेगळा विचार करून आलो आणि ही काहीतरी वेगळीच आहे पण काय क्रेझी प्लेस आहे भाई. Crazy. मस्ट डू आहे. वेन एव्हर यू आर इन केनिया प्लीज डू दिस. केनिया नाही नैरोबीला आहे ना पण इथे तेच ना केनियामध्ये आलो ना आपण. नैवाशा लेक. नाही माझ्या लेकला भाई एकदम मस्त. ते जे अॅनिमल्स आहेत ना ते एका अमेरिकन म्हणजे ब्रिटिश लोकांनी मूवीसाठी. मूवीसाठी आणलेले. म्हणजे अॅनिमल्स सॉरी Zebra, wildebeest. वगैरे सिंह नाही लायन लायन वगैरे पण सॉरी सीएस आहे ते. सिंह वगैरे पण आणलेला. आणि मग नंतर जेव्हा मूवी झाली तेव्हा त्यांनी सगळं पाठवले आणि काही जे इथे राहिले मग म्हणजे ते इथे अॅनिमल्स लाईक विल्डर बिस्ट वगैरे जे बग्स वगैरे आहेत त्यांना इथेच ठेवले. deer वगैरे इथेच ठेवलं म्हणून ते इथेच राहतात. दे आर नॉट इमिग्रंट्स बट दे आर त्यांना इकडे आणल्या गेल्या आहेत. येस. ओके. मला इथे भीती वाटत माहिती आहे. मला असं बघायला काही हे तर नसणार ना काही. हे जे आहेत ना हे तुम्हाला दिसतं ना हे हिपोला खूप जास्त आवडतं लाईक हे. तर आम्ही इंडियन रेस्टॉरंट मध्ये आलोय फायनली. एवढी भूक लागलेली आई शपथ. शिवानीला काही थोडस असं चक्कर पण आला होता त्या भुकेमुळे तुम्ही म्हणून बघितलं ना कॅप्चर्ड झालाय मला असं I guess literally capture झालेलं आहे. अंधारलंय, अंधारी. म्हणजे आम्ही सकाळपासून आज ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट मध्ये पण मी 2 अंडे खाल्ले फक्त. दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर चिप्स वगैरेच खात आहे चॉकलेट. पण ते आपण जेवायचं नागावर राहूनच जातं. मग मी म्हटलं सगळ्यांना की प्लीज आपण आज काही करू. आज आपण इंडियन इंडियन रेस्टॉरंट रेस्टॉरंटला जाऊया म्हणजे आता इथे आम्ही आलोय घ्यायला रेस्टॉरंट. पण त्याच्या आधी मला तुम्हाला हे दाखवायचं आहे भाई इकडची स्काय आणि सनसेट काय ब्युटिफुल दिसतंय बघा गाईस. किती मस्त दिसतंय यार. नाही करतोय खूप सुंदर वाटतं यार. जसा कॅमेरामध्ये दिसतोय तो जस्टिस नाही करतोय. त्याच्यापेक्षा खूप सुंदर दिसतंय ओरिजिनल मध्ये. पण चला बघूया खरंच बघूया. तर आता मी फटाफट काहीतरी मस्त इंडियन खाणार आहोत काहीतरी आणि दाल तडका आणि राईस वगैरे खाऊ गाईस आणि मस्त मजा करू. एक नंबर वाला. इंडिया रेस्टॉरंटची वाईफ पण त्यांनी इंडियनच ठेवली आहे. म्हणजे असं गार्डन मध्ये जे आपण बघतो ना इंडियामध्ये की रेस्टॉरंट आहे काय कुठे लिहिलंय हे काय हेच आहे एंट्री नाही नाही आहे का गाईज आम्हाला भेटतच नाही. इंडियन रेस्टॉरंट बघायला खायला हवं काहीतरी इंडियन पण इंडियनच भेटत नाही. भाई ते मांजर बघ. हा हे इथे बसून जर खायला भेटलं तर का मजा येणार ना. होय इथे बसून जर खायला भेटलं का मजा येणार ना. मजा येईल पण इथे साला रेस्टॉरंटच सापडत नाही आम्हाला. आम्ही एक शोधतोय. इंडियन रेस्टोरेंट कहाँ है करी ऑन रेस्टोरेंट कहाँ है करी ऑन रेस्टोरेंट गाईज. कुठे किती शोधतोय आपण. फायनली आम्हाला रेस्टॉरंट भेटलाय गाईस आणि यशनी एवढा मोठा ऑर्डर दिलाय. केवढा मोठा एवढा मोठा भाई. काय काय सांग काय काय सांगितलं. एक दाल फ्राई, हाँ एक अंडा फ्राइड राइस, एंड उसके बाद एक वेज बिरयानी, हाँ उसके बाद गार्लिक नान 3 एंड उसके बाद पनीर मसाला. पनीर मसाला. एक आइटम भूल गया तू. अंडा कौन सा भूल गया सर? अंडा ऑमलेट सर ऑमलेट फॉर मी. ऑमलेट बोल दे पर मैं भूला नहीं. नहीं बोलो क्या बोला? If I will confirm if it is available then I will get it. ओके सर. Okay, so Thank you, sir. हाँ, मेरे पे डाउट नको हाँ. नको. This is the last time हाँ. Yeah. I appreciate this. तुला तुला कसं वाटतंय फायनली इंडियन फूड भेटलं तुला. मला हा जेव्हा घास खाणार मी आणि जेव्हा तो चांगला राहणार तेव्हा मला बरं वाटणार. आता नाही. एवढं मोठं ऑर्डर तर दिलंय बट भीती वाटते की ते चांगलं असायला पाहिजे. काही इंडियन फूड टेबलवर आला ना जे सुटलेत नाही लोक डायरेक्ट सुटलेत. काय विचारत नाही का डायरेक्ट सुटलेत. हे बघा हे बघा धपा धप खायला लागले. प्लेट नाही आली तरी हा ना. फायनली इंडियन फूड कसं वाटतं तुला सांग. नाही एवढं चांगलं जेवण दिलं मी. इतकं इंडियन रेस्टॉरंट मध्ये तुला घेऊन आलो. इतकं चांगलं तुला जेवायला दिलेलं आहे. भिली आहे हे बघा. सगळ्यांचे फोटो बघा इथे भिलेले. भिलेले सगळ्यांचे सगळे पण भिलेले तुला काय वाटतं शिवानी. इथे आफ्रिकामध्ये 7च्या नंतर टुरिस्टला अलाउड नाहीये बाहेर फिरायला. आणि आता वाजलेले आहे 7:19 आणि आम्ही पिझ्झासाठी थांबलो आहे. आणि आम्हाला माहितीये का आपल्याला ते 2 पोलिस दिसलेले बाहेर. तिने तेव्हाच विचारलेलं हे लोक काय तिकडे. काय तुम्हाला माहिती
बंदूक वगैरे घेऊन प्रॉपर म्हणजे इथे होतं काही निघा लवकर मला खूप भीती वाटत खूप जास्त भीती वाटत चलो गाइस चलो. तर गाइस अभी हम लोग जा रहे हैं घर पे. अभी घर जाते हैं देखते हैं कुछ ना कुछ होगा. खाना देने के लिए लेट किया नहीं रे ऐसा भाई साहब क्या स्टोरीज है इनका. पूरा एरिया स्टोरीज पे स्टोरीज हो रहा है कोई इसका. और टूरिस्ट नहीं है, देखो हम ही है. शिवानी म्हणताय की आम्हाला जेवण लेट दिलं सो दॅट आमचे 7 वाजून जाणार. आणि इथे लिटरली कोणीच हे नाही आहे. आउट ऑफ किन कोणीच नाही, लिटरली कोणीच नाही. आम्ही इतकं भिलेलो आहे. आम्ही तिघ जण पहिले ब्लॉग करत आहे. आई शपथ. तो ड्रायव्हर पण आम्हाला बोलायला आला की इट्स नॉट अ गुड टाइम गाईज, चलो हरिअप आणि आम्ही 4 जण पहिले आलो आणि चेतन आणि हे यायचे आहे. भाई बहुत भीती वाटत आहे. बघू आता. पिज्जा खाने मिलने वाला है कि हमने पिज्जा तो ले लिया. हमारा ड्राइवर कह रहे तुम्हें ये भी लेके जाएगा, छोड़ देना. पिज्जा आ गया भाई. अभी देखते. थैंक यू. चलो लेट्स गो. ये पिज्जा आ गया गाइस. सो मच थ्रिलिंग इज गोइंग टू हैपन. अभी 20 मिनट का रास्ता है और पता नहीं यहाँ पे अलाउड है कि नहीं, क्या है तो पता नहीं. ड्राइवर बोल रहे कि यहाँ पे अलाउड नहीं है लेट नाइट टूरिस्ट को. बट अभी देखते हैं. तेजस भाई भी एकदम फास्ट चल रहे हैं. तेजस भाई बोल रहे 20 मिनट का बात का इतना फटा नहीं है आज. फट रहा है. इतने लोग वार्निंग देते हुए यहाँ पे ये होगा, हम भूल गए. हमें खाना था इंडियन फूड, हम चले आए सीधा. हाँ ना. बट डॉक्टर ये अपने ड्राइवर ने बताया नहीं भाई कुछ. हाँ, उसका भी अब ये टेंशन अलग ही है. बट गाइज मुझे एक बात बताओ, आप दोनों, आपको पिज्जा नहीं बोला था ठीक है, फिर आप पिज्जा क्यों लेके आए? तुम्ही ते सोडून का नाही आले? हम लोग ने ड्राइवर को बोला कि नहीं लेते रिलेटेड को, पर मन में लग रहा था कि भाई थोड़ा कुछ होने वाला तो हो गया. पिज्जा तो ठीक है. तुम्हाला माहितीये भूख लगा दो. तुम्हाला म्हणजे तुम्हाला दोघांना सोडून आम्ही तिथे आलो. ड्रायव्हर होता आमच्यासोबत. तुम्हाला बघायला ड्रायव्हर गेला. आम्ही 4 एकट्या गाडीमध्ये होतो माहितीये. आणि आजूबाजूनी काळ्या फ्रेम वाल्या गाड्या. द किंग गेस्ट था. आम्ही इसे हम पिज्जा के लिए मैं बोला किंग गेस्ट था बट लायन ने शिवानी पे थी बेचारा शांत उधर कोपरे में बैठा है बोल रहा हूँ कि छोड़ सी. और सिर्फ एक लड़का 3 लड़कियां उसके साथ में. तुम दोनों के चक्कर में, वो पिज्जे के चक्कर में. किल करती है. लायन बस ये करते हैं. लायनेस ही. अरे मैं गाड़ी में बैठने भी आ रहा था. गाड़ी में बैठने. किल करने ना पिज्जा खाते. अरे वो छोड़, मैं गाड़ी में बैठने आ रहा था. मैं बोला पहले तुम बैठो. इसने मेरे को चिल्लाया बैठ अंदर जा. चेन पहन के शिवानी. चेन तो भी ठीक है यार. अरे हम लोग उधर खड़े थे तो मेरे को बोली ऐसे खड़ा रहे क्योंकि ये हाथ का निकाला. बोला इधर बाली दिख रहा है. ऐसा खड़ा रहे, इधर अंगूठी दिख रहा है. सामने खड़ा रहेगा इधर चेन. मग शिवानीने त्याला कॉलर पकडत चाल जातो ते उसने बोला आणि आम्ही आलो पण, आम्ही निघालो पण, आणि हे 2 पोरं आणि हे 2 पोरं पिझ्झा साठी थांबले. बहुत अच्छा स्मेल आ रहा है. हाँ, इसको बेचारा ईशा इसमें खाए. इतना टेंशन मत लो. नहीं टेंशन होने वाला है ही नहीं. पर मैं क्या बोलता हूँ, अभी आजू बाजू में गाड़ी चल रहा है. अभी सबको अपन उनके कलर के ही लग रहे हैं. नॉट रेसिज्म, पर ये जब फ्लैश मार रही है ना तो तेजस इधर सूर्य दिख रहा है. सूर्य तेजस चमक, उसको देख के समझ रहा है फ्लॅश बनकर व्हिडिओ बनकर. ओ भाई साहब. अरे आपण भेटल्यानंतर नेहमी अशी गोष्टी करशे. म्हणजे आयुष्य गेलं झाला. आता हे केलं झालं. लाईट जाते काय पण होतं मेरे को डाउट यार. एक ही आदमी पे. नहीं तूने ये टाइम ये आदमी. हाँ, ये आदमी है ये. और ये आगे बैठा है गाइस आज. भाई इतना क्या मतलब थोड़ा भाई टेंशन. छोड़ो, कुछ नहीं, पहुंचेंगे अपन. मेन रोड पे तो कुछ नहीं होगा. राइट लेने के बाद थोड़ा टाइम बस लायन है भाई. हमारी गाड़ी इतनी खटर है कि फटक से दरवाजा भी नहीं ओपन. हो. भाई अच्छा है ना, होना नहीं चाहिए. पर बाहर से ही होता है, प्रॉब्लम नहीं है. अंदर से ओपन नहीं होता है, बाहर से ही ओपन फ्लॅश होता है. बंद कर आता थोडा. बंद कर. बाहेर जाते लाईट फ्लॅशची. पट्टी पट्टी है भाई यहाँ. पट्टी है बिचारे के सगळं फ्लॅश बंद कर सगळं. ठीक आहे चलो. बसलो त्या हॉटेलमध्ये आलो आणि ती लोकांनी सगळ्यांचे लॅपटॉप, चेन, सगळं जे पण मोबाईल सगळे घेऊन चालले गेले. हे कधी झालं? कोणी काहीच करू नाही. 2 weeks before नैरोबी मध्ये. नैरोबी में कैप्चर हुआ, कुछ भी कुछ फिर नहीं भी कर. कुछ नहीं कर पाए. कोई नहीं. पुलिस हॉटेलमध्ये येऊन हॉटेल हॉटेलमध्ये. और जैसे हम बैठे थे ना वैसे ही हॉटेल. आणि तो बोलला की जास्त करून मोबाईल आणि लॅपटॉप्स आणि आणि ऑर्नामेंट्स. आपले चेतन दादा प्रकट तिकडे हॉटेलच्या बाहेरच. एक साथ बैठते हैं गाइस थोड़ी देर. चेतन यार चेतन. एक साथ बैठते हैं. इतना लोड नहीं लेने का रे. थोड़ी देर प्लीज. कौन सा रूम में खाऊंगा? कुछ भी चलेगा भाई. है ना यश.
चांगल्यापैकी फाटते आणि आणि हो आणि तो काय बोलला माहितीये का आणि तो अजून काय बोलला माहितीये का की, तुम्ही जिथे चाललो दिस प्लेस इज नॉट गुड बट तुम्ही जिथे चालले त्याच्यामध्ये पण ईस्ट ना की वेस्ट आणि सेंट्रल Outskirt. सेंट्रल फक्त सेफ आहे बाकी कुठलं 24 आवर्स आणि ते पण हा. 24 आवर्स बट तुम्ही But- जर आउटस्कर्ट्स ला गेले तर तुम्ही गेले गेले हाँ फिर भी उसने बोला यू कांट लाइक दिस करके उसको पॉइंट करके हाँ उसको बोला कि चल ऑर्नामेंट रे, चल, ए झूठ बोला बोल बोला रहा है. बोला नहीं, नहीं, बोला चल, झूठ बोला बोला शिवानी बोला इसने क्या बोला किया? बोला 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 मेरा फोन माझा फोन बघू आपलं एअरबीएनबी वेस्टलाईन की अरे वेस्टलँडला आहे ए मेरे को लगा तेरा फोन गया मला सांगा क्या बोल त्या ड्रायव्हरने जी स्टोरी सांगितली होती गाईस त्याचा मला एक व्हिडिओ भेटलेला युट्यूबवर तोच आहे की नाही माहिती नाही पण वाटत तर आहे तोच कारण की अपलोड कधी केलं अपलोड 22 आवर्स अगो झालेला आहे अच्छा 22 hours ago ये मोस्ट रिसेंट है वो 2 वीक्स ये पहले लेटेस्ट न्यूज है गाइस ये लेटेस्ट न्यूज है ठीक है अभी हम लोग चला रहे हैं मैं बता रहा हूँ तुमको रुको कधी फ्लाइट करते हैं क्या मेरे को नहीं जाना नेहरू में मसाई मारा हो गया डेट सेंटेंस टू 4 मर्डर्स मतलब ठीक है पकड़ा मर्डर अरे अपने को भी मार दिया नहीं सॉरी मतलब उसने सामने वाले को भी मार दिया ना ऐसा मुझे लगा उनको मार दिया Developing a story in Nairobi's Eastlands area where shocking locals worried about their safety. A routine weekend gathering time that's occurred on Sunday when armed robbers एक दिन मार गए हाथ जोड़ के प्लीज डू दिस ऐसे बोल रहे phones and cash. Seconds. This after one of the suspects dressed in a dark top and a cap. आम्ही इम्पोस्टर खेळायला लागलो ठीक आहे आणि हद सांगतो हद सांगतो यांची या सगळ्यांची हद सांगतो गाईस एक सेकंड हद सांगतो यांची सगळ्यांची आम्ही माझा काय संबंध थांब ना वर्ड जाऊ दे तू वर्ड जाऊ दे आता पहिले स्टोरी सांगू दे मला आम्ही इम्पोस्टर खेळतो गाईस त्याच्यामध्ये कसं ना तुम्हाला वर्ड सांगावं लागते वर्ड जेव्हा तुम्हाला एक लेटर होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हिंट सांगावं लागते 2 राऊंड आणि एका राऊंड मध्ये तुम्ही एकच हटवू शकता ठीक आहे पहिल्या राऊंड मध्ये आम्ही हिला हटवलं विच इज मिस्टर वाईट ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड राऊंड मध्ये तेजसला उडवलं ठीक आहे मेरा दोनों इसमें तेजसला उडवला सिव्हिल होता आणि त्याच राऊंड मध्ये मला चान्स सुद्धा दिला आणि थर्ड राऊंडचा आणि अरे एक मिनिट रोका ना भाई त्या राऊंड मध्ये असेच चान्स आहेत मला बघितलं तुम्ही सेम असं होतं माझ्यासोबत तर थर्ड राऊंड झालाच नाही गाईज मला उडवलाय डायरेक्ट आणि कॉन्फिडन्स असा होता याचा डायरेक्ट उडवत आली काय रे भाई काय गाईज व्हॉट इज दिस तर गाईज आम्ही आता आलेलो आहे घरी खूप जास्त भीती वाटत आहे आम्ही आता थायलंडला आहे म्हणते आता आम्ही साऊथ आफ्रिकालाच आहे अरे पुणेला आलोय आपण हे बघ मागे तुला सांग मी का हे डायलॉग परत रिपीट केला थांबा गाईज थांबा तुम्ही ओळखा आता तू ब्लॉग एडिट केला ना हा की सांग मी आज असं का बोलली हा ब्लॉग इथे एंड झालेला आहे आम्ही आता अजून नवाशालाच आहे कारण की तिथे मला किल केलं होतं नाही तू येडा आहे का किल का केलं अरे का? तिथे ट्रॅजेडी झाली होती ना ती नाही टुरिस्टची गेस कर पटकन की मी का असं बोलली की आपण अजून नवाशालाच आहे हो सेम ड्रेस घातलाय तू हो मी पण सेम ड्रेस घातलाय Yes. भाई सेम ड्रेस मध्ये काहीच ब्लॉग एंड होत आहे बघ मला कळालं की नाही ये, काय कळालं भाई आहे डोका आहे येस सेम ड्रेस मध्ये काही आम्ही तुमच्यासाठी हा ड्रेस घातला आणि मग ब्लॉग एंड करतोय Yes. तिथे आम्ही नाही एंड करू शकलो बट आज आम्ही तयारी केली आहे तशी सेम तयारी केलेली आहे तुमच्यासाठी सेम कलरचा शर्ट आणि सेम कलरचा शर्ट काय सेम शर्ट आणि सेम ड्रेस तर ये सर आम्ही पुण्याला पोहोचलोय आणि हा ब्लॉग एडिट करता आम्हाला माहिती पडलं की हा ब्लॉग पण आम्ही एंड नव्हता केला तर आय थॉट की आता आपण इथे एंड करूया आम्ही सेम कपडे काय किलर काय मारलाय शिवानी भाई अरे दॅट इज द मेन हायलाइट जर तुम्ही मिस केलं असणार तर ते जाऊन नक्की बघा बाई, starting मला लाच आहे चेतनला ते. बिचारायला मारावं लागलं कारण की लोकांना मला शक नाही आला पाहिजे आणि मी काय पण खेळली एवढी त्या मोठी गेम अशी मध्ये ऍक्टिंग कोण करतं त्या गेम कोण मध्ये करतो असं ऍक्टिंग काय खेळलीये मी माहितीये का मी जिंकलीये काय म्हणते त्याच्यामध्ये माहितीये का किलर जिंकला होता पहिलं या मी याला भोळ्या मारलं चेहऱ्यावर आणि मग नंतर यशला कोणाला मारलं यशला मारलं यशला तर आम्ही सगळ्यांनी मारलं किलर आहे म्हणून नेहाला मारलं नेहाला अरे मारलं. नेहा बिचारी डॉक्टर नेहाने होती तिला नाही वाचवलं मला वाचवलं मजा आली खूप मजा आली खूप मजा आली गाईज आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल गाईज आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हाईप सुद्धा करा या व्हिडिओला आणि तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा शेअर करा माझं शर्ट एकदम ते ओपन टॉप वाला झालेलं काय ओपन शोल्डर नाही ऑफ एवढं ऑफ शोल्डर नको हा तर येस गाईज तुम्हाला आवडलं असेल तर ते सगळं करा ठीक आहे बाय